हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स. आपण बघत आहोत मॅथमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंग, अंकगणितीय व तर्कशास्त्रीय युक्तिवाद यावर सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघत आहोत. तर असेच प्रश्न बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस. आपण बघत आहोत महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्टची तयारी करत आहोत. तर आपण बघत आहोत विभाग 5वा मॅथमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंग. तर मॅथमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंगमध्ये आपण सामान्य ज्ञान कसोटी चाचणी, कॉमन सेन्स टेस्ट यावर सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघितले आहेत. तर आपला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. तर बघा, भोपळा, केळी, ज्वारी, द्राक्षे व हरभरा योग्य क्रमाने लावल्यास मधोमध काय येईल? आता बघा, योग्य क्रमाने आपण पहिले आपल्याला सांगितलेले नाही की ते चढत्या क्रमाने लावा किंवा उतरत्या क्रमाने लावा. तर आपल्याला त्यासाठी चढता क्रम आणि उतरता क्रम दोन्हीही बघावे लागेल. तर पहिल्यांदा बघू आपण चढता क्रम. सर्वात लहान काय आहे? ज्वारी. ज्वारी नंतर हरभरा, द्राक्षे, केळी आणि भोपळा. हा झाला चढता क्रम. चढत्या क्रमानुसार मधोमध काय येत आहे? द्राक्षे. तर तसेच आपण उतरता क्रम लावून बघूया. उतरता क्रम लावला तर भोपळा, केळी, द्राक्षे, हरभरा आणि ज्वारी. उतरता क्रम लावूनही मधोमध काय येत आहे? द्राक्षे. तर आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक अ, द्राक्षे. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी शब्दांची निर्मितीच्या चढत्या क्रमाने रचना करा. पर्याय क्रमांक 1 खुर्ची, पर्याय क्रमांक 2 लाकूड, पर्याय क्रमांक 3 झाड, पर्याय क्रमांक 4 बी, पर्याय क्रमांक 5 झुडूप. तर बघा, आपल्याला चढत्या क्रमाने लावायचे आहे. तर सर्वात पहिले बी पासून काय तयार होते? झुडूप. झुडपापासून काय तयार होते? झाड. झाड तोडल्यानंतर त्या लाकडापासून आपण काय करतो? खुर्ची बनवतो, बरोबर. तर मग बघा, चढता क्रम सांगितला आहे आपल्याला. मग बी, झुडूप, झाड, खुर्ची, बी, झुडूप, झाड, झाड नंतर लाकूड. लाकूड तोडून काय तयार होते? खुर्ची, बरोबर. बी, झुडूप, झाड, लाकूड, खुर्ची. मग आपला योग्य पर्याय काय येईल? उत्तर आहे पर्याय क्रमांक क. तसेच बघा प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी जीवांची उत्क्रांतीनुसार रचना करा. कशी सांगितली आहे? उत्क्रांतीनुसार रचना सांगितली आहे. बेडूक, मासा, अमिबा, उंदीर, बरोबर. तर जीवांची उत्क्रांती सर्वात पहिल्यांदा काय आहे? अमिबा. काय आहे? अमिबा. अमिबा काय आहे? आदिजीव. 2 नंबर आहे मासा, जलचर. मासा काय आहे? जलचर. 3 नंबर बेडूक, उभयचर. 4 नंबर उंदीर. उंदीर काय आहे? पृष्ठवंशीय. असा क्रम येतो. मग उत्तर काय येईल? पहिल्यांदा आपला अमिबा, मासा, बेडूक, उंदीर, बरोबर. मग उत्तर येईल पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 11. खालील वस्तूंची वजनानुसार चढत्या क्रमाने रचना केल्यास डावीकडून दुसरी वस्तू कोणती? काय सांगितलेले आहे? आपल्याला चढत्या क्रमाने रचना करायची आहे आणि रचना करून आपल्याला डावीकडून दुसरी वस्तू शोधायची आहे, बरोबर.
लोखंडी बादली, कंगवा, भिंतीचे घड्याळ, सायकल, हाताचे घड्याळ. आता बघा चढता क्रम. सर्वात पहिल्यांदा काय येईल? कंगवा, हाताचे घड्याळ, भिंतीचे घड्याळ, लोखंडी बादली, आणि मग सायकल. बरोबर. मग आपल्याला डावीकडून दुसरी वस्तू सांगितलेली आहे. चढत्या क्रमाने आपण लावले आहे. मग डावीकडून दुसरी वस्तू कोणती येणार आहे? हाताचे घड्याळ. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक अ, हाताचे घड्याळ. प्रश्न क्रमांक 12. वाढत्या वयाप्रमाणे रचना करून उजवीकडून तिसऱ्या क्रमांकाने कोण येईल? आपल्याला काय सांगितलं आहे? वाढत्या क्रमाने रचना करून उजवीकडून तिसऱ्या क्रमाने कोण येईल? म्हातारा, तरुण, अभ्रक, बालक, प्रौढ. चढत्या क्रमाने पहिल्यांदा येईल अभ्रक, बालक, तरुण, प्रौढ आणि शेवट येईल म्हातारा. बरोबर. ही झाली आपली चढत्या क्रमाने रचना. पण पुढील काय सांगितलं आहे आपल्याला? उजवीकडून तिसऱ्या क्रमांकाने. उजवीकडून तिसरा क्रमांक कोण आहे? तरुण. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ड, तरुण. प्रश्न क्रमांक 13. पुढील शब्दात कोणते अक्षर अधिक वेळा आलेले आहे? पुढील शब्दात अधिक वेळा कोणते अक्षर आलेले आहे? बघा. सम, ममता, मम, नवीन, मळमळ, नमन, नयन, मनन, मम. या सर्वांमध्ये सर्वात जास्त शब्द कोणता आहे? तर उत्तर आहे ब, म. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 14. वांग्याला टोमॅटो म्हटले, टोमॅटोला भेंडी म्हटले, भेंडीला कारले म्हटले, कारल्याला गाजर म्हटले, तर भेंडीच्या भाजीसाठी कशाचा वापर करावा लागेल? हे बघा. आपल्याला काय सांगितले आहे? वांग्याला टोमॅटो म्हटले आहे, टोमॅटोला भेंडी म्हटले आहे, भेंडीला कारले म्हटले आहे, कारल्याला गाजर म्हटले आहे, तर भेंडीच्या भाजीसाठी कशाचा वापर करणार? तर बघा. भेंडीला काय म्हटले आहे? कारले. बरोबर. आपल्याला कसली भाजी करायची आहे? भेंडीची भाजी करायची आहे. भेंडीला कारले म्हटले आहे. मग आपल्याला कारल्याची भाजी केल्यावर भेंडी भेटणार आहे. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ब, कारले. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.